नमस्कार. अध्ययन स्पर्धा परीक्षा हेल्प डेस्क या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. पहा, आपण काय करत आहोत तर CTTसाठी आपण PYQ ॲनालिसिसची आणि कंटेंटची व्हिडिओ बनवत आहोत. तर जास्तीत जास्त मुलांनी काय करायचं आहे, तुमचे जे कोणी मित्रमैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत या कंटेंटची माहिती पोहोचवायची आहे. आपल्या यूट्यूब चॅनलची लिंक शेअर करायची आहे आणि तुम्हाला जर डाटा युजफुल वाटत असेल तर नक्की एखादं लाईक करायचं आहे. पहा, तर आता आज आपण काय पाहणार आहोत तर सौरमंडल याच्यावर तुम्हाला प्रत्येक CTT पेपरमध्ये तुम्हाला प्रश्न दिसतील. पहा, आपण जे हे घेत आहोत ते कशासाठी घेत आहोत तर SST पेपर 2साठी. SST पेपर 2साठी मुलांची जास्त डिमांड होती. पहा, भरपूर मुलांचे कमेंट होत्या की SST पेपर 2साठी आम्हाला PDF असेल किंवा कंटेंट असेल तर प्रोव्हाइड करून द्या. त्यामुळे मी काय करत आहे, इतिहास भूगोलचा कंटेंट तुम्हाला अगदी ऑथेंटिक आणि त्याच्यातून 100% तुम्हाला प्रश्न येतील आणि ते तुम्हाला खूप युजफुल पण ठरेल. पहा, तर आज आपण काय करणार आहोत, जिओग्राफी याच्यापैकी जिओग्राफीचं आपण काय करणार आहोत, भूगोलाचं तुम्हाला आता 2011 पासून पहा जे CTTचा जो पॅटर्न आहे तोच आहे. आता जरी NCERTची पुस्तकं बदललेली असलीत, जरी समाजशास्त्रामध्ये इतिहास भूगोल ॲड केलेलं असलं तरीही आपल्याला काही कंटेंट कव्हर करण्यासाठी जुने NCERT बुक वाचावेच लागतात. पहा, आणि जुन्या NCERT बुकमध्ये इतिहासासाठी भूगोलासाठी वेगवेगळे सेपरेट पुस्तकं असायची आणि त्यातून पहा काही टॉपिक आहेत की ज्याच्यावर हमखास तुम्हाला CTTला प्रश्न विचारले जातात आणि त्यातलेच एक आहे सूर्यमाला. त्याला हिंदीमध्ये काय म्हटलं जातं पहा, सौरमंडल. काय म्हटलं जातं, सौरमंडल. आणि त्या सौरमंडलबद्दल आज आपण काय करणार आहोत, माहिती पाहणार आहोत, ते समजून घेणार आहोत आणि त्याच्यावर CTTने विचारलेले जे काही PYQ आहेत ते आपण आता इथे या लेक्चरमध्ये काय करणार आहोत, पाहणार आहोत. आणि याच्यानंतर पहा, जर तुम्ही चांगला रिस्पॉन्स दिला तर मी तुम्हाला लाईव्ह लेक्चर देण्याचा नक्की प्रयत्न करेन. तर आपण काय करू, लगेच आता सुरुवात करूया. तर पहा, आता हे काय आहे, ही आपली आकाशगंगा आहे. आपल्याला आता काही गोष्टी माहीत असणे अपेक्षित आहेत आपल्याला अभ्यास करताना. पहा, आपण सूर्यमाला पाहत आहोत. तर इथं पहा काय आहे, सर्वात मोठा विश्वाचा घटक कोणता आहे तर ब्रह्मांड. काय आहे, ब्रह्मांड. हे समजा जर ब्रह्मांड असेल तर त्या ब्रह्मांडामध्ये असंख्य आकाशगंगा आहेत. काय आहेत, आकाशगंगा असंख्य आहेत. त्यापैकी एक आकाशगंगा कोणती आहे, मिल्की वे, ज्याच्यामध्ये पृथ्वी सामावलेली आहे. आपली आकाशगंगा कोणती आहे पहा, मिल्की वे. हे फक्त कन्सेप्ट समजून घ्या. मिल्की वे ही आपली काय आहे, आकाशगंगा आहे आणि याच्यामध्ये पृथ्वी सामावलेली आहे. अशा असंख्य आकाशगंगा विश्वामध्ये आहेत आणि या असंख्य आकाशगंगांची मिळून काय बनलेलं आहे, ब्रह्मांड बनलेलं आहे. आणि आपल्या या आकाशगंगेमध्ये पहा सूर्यमाला आहे आणि त्या सूर्यमालेमध्ये विविध ग्रह आहेत. आता आपण हे जे पाहतोय पहा, तर इथं आपल्या या सूर्यमालेचा केंद्रबिंदू कोणता आहे तर हा सूर्य आहे. आणि सूर्य त्याचबरोबर असणारे 8 ग्रह, त्याच्यानंतर लघुग्रह, धूमकेतू, उल्का या सर्वांचं मिळून काय बनत असतं तर सूर्यमाला बनत असते. आता आपण इथेच थोडी माहिती समजून घेऊ. पहा, सूर्यापासून सर्वात पहिला ग्रह कोणता आहे, बुध आहे. आणि प्रश्न कसा येतो पहा, अंतराच्या दृष्टीने सर्वात कमी अंतरावर असणारा सूर्यापासून असणारा पहिला ग्रह कोणता, बुध असेल. त्याच्यानंतर कोणता येतो, 2 नंबरचा ग्रह शुक्र, 1 नंबरचा बुध, 3 नंबर आपली पृथ्वी येते. पहा, अंतराच्या दृष्टीने पृथ्वीचा क्रमांक कितवा लागतो, सूर्यापासून 3रा लागतो. त्याच्यानंतर कोणता आहे पहा, त्याच्यानंतर आहे 4था मंगळ, त्याच्यानंतर 5वा आहे बृहस्पती, त्याच्यानंतर आहे 6वा शनी, त्याच्यानंतर आहे युरेनस 7 आणि नेपच्यून आहे 8 नंबरचा. आता फक्त एक तुम्हाला समजते का पहा, थोडेसे एक कन्सेप्ट आहे इथं. तर अंतराच्या दृष्टीनं जर आता परिभ्रमण, परिवलन या पण मराठीमध्ये कन्सेप्ट बघितलेल्या आहेत. तर परिवलन म्हणजे काय असतं तर स्वतःभोवती फिरणे पहा, आणि परिभ्रमण म्हणजे काय असतं तर सूर्याभोवती फिरणे. मग हे जे ग्रह आहेत हे स्वतःभोवती पण फिरत असतात आणि सूर्याभोवती पण फिरत असतात. आता याच्यामध्ये पहा, जी स्वतःभोवती पृथ्वी आपली स्वतःभोवती फिरते त्याला काय म्हटलं जातं तर परिवलन म्हटलं जातं आणि त्याला हिंदीमध्ये घूर्णन हा शब्द आहे. आणि पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फेरी पूर्ण करते त्याला काय म्हटलं जातं, परिक्रमण. आणि मराठीमध्ये काय म्हटलं जातं, परिभ्रमण म्हटलं जातं. पहा, पृथ्वी स्वतःभोवती फिरते याला किती वेळ लागतो तर 24 तास, म्हणजे 1 दिवस लागतो, दिवस रात्रीचा कालावधी. आणि पृथ्वी
स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते. याचा जो कालावधी आहे तो 365 दिवस 6 तास आहे पहा, म्हणजे 1 वर्ष लागतं. आणि साहजिकच आहे पहा, ज्या प्रत्येक ग्रहाला सूर्याभोवती फिरण्यासाठी जो कालावधी लागतो तो कशावरून ठरत असतो, तर त्याचं जे अंतर आहे सूर्यापासूनचं त्या ग्रहाचं जे अंतर आहे त्याच्यानुसार ठरत असतो. मग आता इथं सूर्याच्या अगदी जवळ कोणता आहे पहा, बुध ग्रह आहे. म्हणजे बुधला सूर्याभोवती फेरी पूर्ण करण्यासाठी किती कालावधी लागतो, तर फक्त 88 दिवस. किती वेळ लागतो, फक्त 88 दिवस. पण जसं आपण पुढे पुढे येत जाऊ पहा, आपल्या पृथ्वीला माहिती आहे आपल्याला 365 दिवस लागतात. पण अंतराच्या दृष्टीने सर्वात लांबचा ग्रह, शेवटचा ग्रह कोणता आहे पहा, नेपच्यून. आणि या नेपच्यून ग्रहाला सूर्याभोवती फेरी पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतात, तर 165 वर्षे. हा फक्त फरक समजून घ्यायचा आहे. त्या ग्रहाच्या क्रमांकावरून आपण ठरवू शकतो, अंतरावरून ठरवू शकतो की त्याला कालावधी कमी का लागतो आणि जास्त का लागतो. बघा पुन्हा एकदा सांगते, हा जो आहे हा काय आहे, सूर्य आहे. हा सूर्यमालेचा केंद्रबिंदू आहे. पहिला ग्रह बुध आहे, दुसरा आहे शुक्र, तिसरा आहे पृथ्वी, चौथा आहे मंगळ, पाचवा आहे बृहस्पती. त्यालाच गुरु असं म्हटलं जातं पहा. बृहस्पती म्हणजेच काय, तर गुरु. गुरुग्रहालाच बृहस्पती म्हटलं जातं. त्याच्यानंतर कोणता आहे पहा, पाचवा आपला कोणता आहे, गुरु आहे. त्याच्यानंतर 6 नंबरचा शनी आहे, 7 नंबरचा युरेनस आहे आणि 8 नंबरचा आपला शेवटचा ग्रह कोणता आहे, तर नेपच्यून आहे. आणि 2006 पूर्वी पहा, तर 2006 पूर्वी 9वा ग्रह कोणता मानला जायचा, तर प्लुटो. हा 9वा ग्रह मानला जात होता. पण 2006ला जी खगोलशास्त्रज्ञांची बैठक झाली त्याच्यामध्ये याचा ग्रहाचा दर्जा काढून घेण्यात आला आणि आता याला काय संबोधलं जातं, तर बटू ग्रह. त्यामुळे पहा 9मधून काय झाले, 9मधून 1 मायनस केला, 1 मायनस झाला तर आता ग्रहांची संख्या किती आहे, टोटल 8. म्हणजे हा सूर्य आणि ही असणारे एकूण 8 ग्रह. आणि सूर्यमाला कशाची बनली याच्यावर पण प्रश्न येऊन गेलाय पहा, PYQ आहे. तर कशाची बनलेले आहे सूर्यमाला, सूर्य, एकूण 8 ग्रह, त्याच्यानंतर लघुग्रह, बटुग्रह, त्याच्यानंतर त्याला क्षुद्रग्रह पण म्हणतात पहा. आणि त्याच्याबरोबर उल्का असेल, धूमकेतू असेल, या सर्वांमुळे काय बनलेले आहे, किंवा या सर्वांची मिळून सूर्यमाला बनलेली आहे. आणखीन एक फॅक्ट आहे पहा, आता इथं मंगळ आहे. मंगळ आणि गुरु हे जे हा ग्रह आहे हा मंगळ आणि हा आहे गुरु. आणि ह्या दोन्हीच्या दरम्यान पहा, या दोन्हीच्या दरम्यान तुम्हाला असे हे बारीक 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 ठिपके दिसतात. याला काय म्हटलं जातं, तर लघुग्रह. आणि हे पण समजून घ्यायला हवं की लघुग्रहांचा जो पट्टा आहे तो कोणत्या 2 ग्रहांच्या दरम्यान आहे, तर मंगळ आणि गुरु. इथं पहा गुरु आहे. हा गुरु जर असा असा फिरत आला तर मी इथं काढते म्हणजे तुम्हाला समजण्यासाठी. हा आहे मंगळ आणि हा पुढचा ग्रह आहे गुरु. तर या दोन्हीच्या दरम्यान काय आहे, तर लघुग्रहांचा पट्टा आहे. आता आपण प्रत्येक ग्रहानुसार माहिती घेऊ पहा. तर आता आपण सारांश रूपात पहिला माहिती घेऊ. तर सबसे बडा, सर्वात मोठा ग्रह कोणता आहे, तर कोणता आहे, तो गुरु. सर्वात मोठा ग्रह कोणता आहे, तर गुरु. आणि ही खूप महत्त्वाची माहिती आहे बरं का, तुम्हाला याच्यावर PYQ दिसतीलच. त्याच्यानंतर सबसे छोटा ग्रह, सर्वात छोटा कोणता आहे, बुध आहे. पृथ्वी का उपग्रह, पृथ्वीचा उपग्रह चंद्रमा म्हणजे चंद्र आहे. सूर्य से सबसे निकट ग्रह, आत्ताच आपण पाहिलं, बुध आहे. त्याच्यानंतर सबसे दूर, वरुण, त्यालाच नेपच्यून म्हटलं जातं पहा. त्याच्यानंतर पृथ्वी के सबसे निकट ग्रह, पृथ्वीच्या सर्वात जवळ शुक्र. ह्याच्यामध्ये गफलत होते, आपल्याला फसवणारे प्रश्न विचारले जातात पहा. पृथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह आपल्याला काय विचारलेला आहे पहा, पृथ्वी के सबसे निकट ग्रह कोणता आहे, शुक्र. त्याच्यानंतर सबसे अधिक चमकीला ग्रह, इथं 2 आहेत पहा, इथं ग्रह आहे, इथं तारा आहे. दोन्ही बाकीची माहिती सेम आहे. सबसे अधिक चमकीला, सर्वात जास्त चमकणारा ग्रह कोणता आहे, तेजस्वी ग्रह शुक्र आहे. सबसे अधिक चमकीला तारा, तारा जर विचारलं तर सायरस. तारा म्हणजे काय, ग्रह म्हणजे काय, हे तुम्हाला हे झालं की सांगते. तर सर्वाधिक तेजस्वी ग्रह कोणता आहे, शुक्र. सर्वात अधिक चमकणारा तारा कोणता आहे, सायरस आहे. त्याच्यानंतर सबसे अधिक उपग्रहवाला ग्रह कोणता आहे, म्हणजे ज्याला उपग्रह जास्त आहेत. आता बृहस्पतीलाच काय म्हटलं जातं पहा, गुरु. मराठीमध्ये गुरु म्हणतात आणि हिंदीमध्ये बृहस्पती. सर्वात जास्त उपग्रह असणारा ग्रह बृहस्पती. सबसे अधिक थंडा ग्रह, सर्वात थंड ग्रह कोणता आहे, वरुण, त्याला नेपच्यून म्हटलं जातं. त्याच्यानंतर सबसे अधिक भारी ग्रह,
कोणता आहे? बृहस्पती, गुरु। रात्री में लाल दिखाई देने वाला ग्रह, रात्री लाल दिसणारा किंवा लाल ग्रह कशाला म्हटलं जातं? तर मंगळला म्हटलं जातं। सौरमंडल का सबसे बडा उपग्रह। आता इथं इथं काय शब्द आहे पहा, हे असले छोटे छोटे शब्दावर आपल्याला कीवर्ड्सवर फोकस करायचा आहे। इथं उपग्रह आहे, ग्रह आहे, तारा आहे, हे काय विचारलेलं आहे त्याच्यानुसार आपण प्रश्न सॉल्व्ह करायचे असतात। इथं सौरमंडल का सबसे बडा उपग्रह, उपग्रह विचारलेला आहे। उपग्रह ग्रहाभोवती फिरत असतात पहा, तर उपग्रह कोणता आहे? गॅनिमेड। त्याच्यानंतर सौरमंडल का सबसे छोटा उपग्रह, सबसे बडा गॅनिमेड, सबसे छोटा डिमोस। नीला ग्रह, निळा ग्रह कोणता आहे पहा? पृथ्वी। आता पृथ्वीला निळा ग्रह का म्हटलं जातं पहा, ही आपली पृथ्वी आहे आणि पृथ्वीवर जे बराचसा भाग कशाखाली म्हणजे सर्वात जास्त भाग कशाने व्यापलेला आहे? पाण्याने, त्यामुळे याला काय म्हटलं जातं? तर नीला ग्रह असंही म्हटलं जातं। लाल ग्रह आपण मागे वर पाहिलं पहा, लाल ग्रह कोणता आहे? मंगळ। आता हे भोर का तारा, सांझ का तारा, पृथ्वी की बहन। भोर का तारा म्हणजे पहाटेचा तारा, त्याच्यानंतर सांजेचा संध्याकाळचा तारा, सायंकाळचा तारा असंही म्हटलं जातं पहा। भोर का तारा, सांझ का तारा, पृथ्वी की बहन, हे सर्व विशेषणे कशाला वापरले जातात? तर शुक्र या ग्रहासाठी वापरले जातात। हे खूप महत्त्वाचं आहे, त्यामुळे हे करून घ्या तुम्ही। त्याच्यानंतर आपण पुन्हा एकदा पाहू, तर इथं आपण पाहिलं हा आपला सूर्य आहे, त्याच्यानंतर हे बुध आहे, त्याच्यानंतर शुक्र, पृथ्वी, मंगळ, त्याच्यानंतर इथं गुरु आहे पहा, बृहस्पती, त्याच्यानंतर शनी, युरेनस आणि नेपच्यून। आता दुरिकेस अनुसार, अंतराच्या अंतरानुसार पहिला कोणता आहे? बुध, त्याच्यानंतर 2 नंबर शुक्र, 3 नंबर आपली पृथ्वी, पृथ्वीच्या अंतरानुसार तिसरा क्रमांक लागतो, चौथा आहे मंगळ, पाचवा आहे गुरु, त्याच्यानंतर 6वा आहे शनी, 7वा आहे अरुण, त्याच्यानंतर 8वा आहे वरुण, आणि वरुण म्हणजेच नेपच्यून, आणि अरुण म्हणजे युरेनस। त्याच्यानंतर आता इथं हा जो दिलेला आहे हा काय आहे? तर धूमकेतू आहे। आणि मंगळ आणि गुरु, इथं आहे आपला मंगळ, हा मंगळ आहे, आणि हा कोणता आहे? बृहस्पती, त्याला ज्युपिटर म्हटलं जातं, मंगळला मार्स म्हटलं जातं। आणि या दोन्हींच्या दरम्यान पहा, या दोन्हींच्या दरम्यान काय आहे? तर लघुग्रहांचा पट्टा आहे। त्याच्यानंतर इथं कडा दाखवलेल्या आहे, कशाला आहे? शनीला आहे। त्याच्यानंतर आणखीन महत्त्वाचे काही मुद्दे आहेत। आता आंतरग्रह कोणते आणि बहिर्ग्रह कोणते? तर बुधपासून शुक्रपर्यंत, बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ हे 4 ग्रह आहेत। हे जे 4 ग्रह आहेत त्याला काय म्हटलं जातं? तर आंतरग्रह, इनर प्लॅनेट्स असं म्हटलं जातं। आणि जे बाहेरी आउटर प्लॅनेट्स जे कोणते आहेत? बृहस्पती, शनी, युरेनस, नेपच्यून, गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून, हे काय आहेत? 4, तर हे बाह्यग्रह मानले जातात, आणि हे बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ हे आंतरग्रह मानले जातात। याची पटपट वैशिष्ट्य पाहू। बुध, यह सूर्य के सबसे निकट और सबसे छोटा, सर्वात लहान आणि सूर्यापासून सर्वात जवळचा ग्रह आहे। त्याच्यानंतर शुक्र पहा, आकार और संरचना में पृथ्वी के समान लेकिन वातावरण बहुत गर्म है। आकारानं, संरचनेनं शुक्र हा पृथ्वीसारखाच आहे, त्यामुळे शुक्राला पृथ्वीची बहीण पण मानलं जातं। आणि वातावरण कसं आहे? त्याचं उष्ण वातावरण आहे शुक्रावर। त्याच्यानंतर पृथ्वीचं वैशिष्ट्य, जीवन के लिए अनुकूल एकमात्र ज्ञात ग्रह, म्हणजे जिथं सध्या जीवन आहे असा एकमेव ज्ञात ग्रह कोणता आहे? तर पृथ्वी आहे। मंगळ, इसे लाल ग्रह कहा जाता है, मंगळचं वैशिष्ट्य लाल ग्रह। त्याच्यानंतर आता बाह्य ग्रहांपैकी बृहस्पती, गुरुचं वैशिष्ट्य बघायचं आहे। सौरमंडल का सबसे बडा ग्रह, सूर्यमालेचा सर्वात मोठा, सर्वात जास्त मोठा, सर्वात छोटा विचारलं तर कोणता आहे? बुध। आणि सर्वात मोठा ग्रह, सर्वात, आता बुधाला 2 येतात पहा, सर्वात छोटा पण येतो आणि अंतराने सर्वात कमी अंतरावर असणारा। आणि गुरु काय आहे? तर सर्वात मोठा ग्रह आहे, आणि अंतराने विचारलं तर नेपच्यून येतो। त्याच्यानंतर शनी, इसके चारों ओर सुंदर वलयों की एक प्रणाली है। शनी काय आहे? शनी ग्रहाला काय आहे पहा, हे आहे नेला, असं काय आहे? कडा आहे, कडा आहे शनी ग्रहाला। त्याच्यानंतर युरेनस, यह ग्रह अपने अक्ष पर लगभग लेटा हुआ है। लेटा हुआ म्हणजे काय पहा, तर हा थोडा ह्याचा काय आहे? कललेला जास्त आहे, त्यामुळे याला लेटा हुआ ग्रह असंही म्हटलं जातं, युरेनस। आणि त्याच्यानंतर आहे नेपच्यून, नेपच्यून म्हणजेच वरुण, यह सूर्य से सबसे दूर स्थित ग्रह है। आता सर्वात जास्त लांब आहे पहा, इथं सूर्य आहे, आणि इथं जे 8 ग्रह आहे यापैकी सर्वात जास्त अंतरावर कोणता आहे? तर नेपच्यून आहे, नेपच्यूनलाच वरुण म्हटलं जातं। आणि अंतर जे आहे ते सूर्यापासून भरपूर जास्त लांब असल्यामुळं याचा जो काय आहे? तर अक्ष जो आहे तो खूप मोठा असल्या कारणानं काय आहे? तर त्याचा परिभ्रमण कालावधी, त्यालाच हिंदीमध्ये परिक्रमण कालावधी जो आहे तो खूप जास्त मोठा आहे। त्याच्यानंतर प्लुटो, आता प्लुटोचं मी वैशिष्ट्य सांगितलं मगाशी की 2006ला त्याचा ग्रहाचा दर्जा काढून घेतला, त्याला बोना ग्रह
म्हणजेच काय, तर बटुग्रह म्हणून त्याला घोषित करण्यात आले. आता उपग्रह बघायचे आहेत. आता चंद्रमा, चंद्र कशाचा उपग्रह आहे? पृथ्वीचा आहे. फोबोस आणि डिमोस हे जे दोन उपग्रह आहेत ते कशाचे आहेत? मंगळाचे आहेत. आणखीन खगोलीय पिंड कोणते कोणते आहेत पहा. सूर्यमालेमध्ये ग्रह, उपग्रह यांच्याशिवाय आणखीन काय काय आढळतं? धूमकेतू आढळतं. क्षुद्र ग्रह म्हणजे मंगळ आणि गुरु दरम्यान असणारा लघुग्रहाचा पट्टा, उल्का आदी बी सौरमंडल का हिस्सा आहे. सौरमंडल की उत्पत्ती, आता सूर्यमाला जी आहे तिची उत्पत्ती कधी झालेली आहे? तर 4.5 अरब साल पहले. आणि एक पिंड गैस और धूल के बादल से मिलकर बना था. यह बादल पास के तारे के विस्फोटित होने के कारण ढह गया, जिसके कारण अधिकांश द्रव्यमान केंद्र में एकत्रित होकर इसने सूर्य नामक तारे का निर्माण किया, जबकि अन्य प्रोटोप्लैनेटरी डिस्क में एकत्र हो गया, जिससे सौरमंडल के ग्रह, उपग्रह, धूमकेतु आदि का निर्माण हुआ, जिससे सौरमंडल का गठन हुआ. इथं प्रोसेस दिलेला आहे. फक्त तारा आणि ग्रहाचा फरक लक्षात घ्या. ज्या ज्या खगोलीय वस्तू आहेत त्यांना स्वतःचा प्रकाश असतो, त्यांना काय म्हटलं जातं? तर तारा. 5वी परिसर अभ्यासच्या पुस्तकामध्ये आहे पहा हे व्यवस्थित. तारा म्हणजे स्वतःचा प्रकाश असतो. आता तारा कोण आहे? सूर्य आहे. पृथ्वी तारा आहे का? नाही. चंद्र तारा आहे का? नाही. तर ज्यांना स्वतःचा प्रकाश असतो त्यांना तारा म्हटलं जातं. पृथ्वी असेल आणि बाकीचे सर्व ग्रह आहेत त्यांना स्वतःचा प्रकाश नसतो, म्हणून त्यांना काय म्हटलं जातं? ग्रह म्हटलं जातं. आणि चंद्र जो आपल्याला चमकताना दिसतो, तर चंद्र, सूर्य, चंद्र, पृथ्वी आणि जे बाकीचे जे ग्रह आहेत ते प्रकाशासाठी, उष्णतेसाठी कशावर डिपेंड असतात? तर सूर्यावर डिपेंड असतात. त्याच्यानंतर सौरमंडल के ग्रहों के नाम और जानकारी. आता इथं आपण पाहिलेले ते ग्रहांची नावं दिलेली आहेत आणि त्यांच्याबद्दल माहिती दिलेली आहे. आता त्याच्यानंतर पहा, प्रत्येक ग्रहाचे महत्त्वाचे जे उपग्रह आहेत, कोणत्या कोणत्या ग्रहांना उपग्रह आहेत ते बघून घेऊ आपण. पृथ्वीचा उपग्रह कोणता आहे? चंद्रमा, ज्याला चंद्र असंही म्हटलं जातं. जो पृथ्वी का एकमात्र, आणि पृथ्वीला किती उपग्रह आहेत? एकमेव, फक्त चंद्र. त्याच्यानंतर मंगल ग्रह के 2 प्राकृतिक उपग्रह, फोबोस आणि डिमोस शब्द आहे पहा इथं. तर इथं फोबोस आणि डिमोस हे कोणाचे उपग्रह आहेत? तर मंगळ ग्रहाचे. त्याच्यानंतर शनि के भिन्न प्रकार के उपग्रह है, जिसमें एक किमी से भी कम आकार के छोटे चांद और बड़े आकार वाला टायटन. सर्वात जास्त भरपूर उपग्रह आहेत शनीला आणि सर्वात मोठा उपग्रह शनीचा कोणता आहे? टायटन. त्याच्यानंतर बृहस्पती, गुरु, सौरमंडल के सबसे बड़े ग्रह बृहस्पती के उपग्रह गॅनिमेड, कॅलिस्टो, आयो आणि युरोपा. आर्या, इथं आर्या आहे. गॅनिमेड, कॅलिस्टो, आर्या आणि युरोपा हे कशाचे उपग्रह आहेत? बृहस्पती, गुरुचे आहेत. टायटन सर्वात मोठा शनीचा उपग्रह आहे. मंगळाचे 2 आहेत, फोबोस आणि डिमोस. नेपच्यूनचे बघा, नेपच्यून का उपग्रह ट्रायटन. आता इथं आणखीन छोटासा फरक आहे. इथं टायटन आहे आणि इथं ट्रायटन आहे. फक्त ह्या एका रफारनं टायटन, आता टायटन हा जर विचारला तर कुणाचा आहे? शनीचा. आणि इथं टचं ट्र केलं ट्रायटन तर कुणाचा येतो? तो नेपच्यूनचा येतो. अगदी छोटासा मायनर फरक आहे. ट्रायटन के अलावा नेपच्यून के 13 और भी उपग्रह है. ट्रायटन नेपच्यून का सबसे बडा. आता शनीचा सर्वात मोठा टायटन आहे, तसा नेपच्यूनचा सर्वात मोठा कोणता आहे? ट्रायटन आहे. आणि असे प्रश्न विचारलेच जातात गोंधळात टाकणारे. अरुण के 28 ज्ञात चंद्रमा आहे. प्रमुख चंद्रमा एरियल, मिरांडा, टायटेनिया, एम्ब्रियल और ओबेरॉन. आता अरुण ग्रहाचे जे उपग्रह आहेत त्यांची नावं एरियल, मिरांडा, टायटेनिया, एम्ब्रियल और ओबेरॉन. त्याच्यानंतर शुक्र आणि बुध. आता हे खूप महत्त्वाचं आहे. तर ह्या सर्व ग्रहांचे उपग्रह आपण पाहिले. शुक्र आणि बुध. शुक्र और बुध की परिक्रमा करने वाला एक भी प्राकृतिक चंद्रमा उपग्रह नहीं है. शुक्र आणि बुध उपग्रह नसणारे ग्रह हेही विचारलं जातं. तर शुक्र आणि बुध यांना एकही उपग्रह नाही. त्याच्यानंतर पुढे आता CTTला पडलेले प्रश्न पहा या सूर्यमालेवर आधारित. तर पृथ्वीद्वारा 1 नंबरचा प्रश्न आहे, पृथ्वी द्वारा सूर्य के चारों ओर घूमने को कहा जाता है. आता पृथ्वी स्वतःभोवती फिरत असते, याला काय म्हटलं जातं? घूर्णन म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? तर घूर्णन म्हटलं जातं. आणि पृथ्वी इथं जो सूर्य आहे याच्या भोवती फिरते, सूर्याभोवती जे फिरते त्याला काय म्हटलं जातं? तर परिक्रमण म्हटलं जातं. घूर्णन म्हणजे स्वतःभोवती फिरणे, त्याला मराठीत परिवलन म्हणतात. परिक्रमण म्हणजे परिभ्रमण, सूर्याभोवती घातलेली किंवा पृथ्वीने सूर्याभोवती पूर्ण केलेली एक फेरी. कालावधी किती? 365 दिवस, 1 वर्षाचा. त्याच्यानंतर याचं अचूक उत्तर आहे परिक्रमण. त्याच्यानंतर पृथ्वी अपने अक्ष पर घुमती है. आता पृथ्वी आपल्या अक्षाभोवती फिरते, त्याची दिशा विचारलेली आहे. CTT जुलै 2013
PYQ आहे, तर पश्चिम से पूर्व की ओर. आता इथं आहे पहा, हा जो इथं ही पृथ्वी आहे. पृथ्वी स्वतःभोवती कोणत्या दिशेने फिरते, तर पश्चिमेकडून पूर्वेकडे, पश्चिम से पूर्व की ओर. आणि पश्चिम से पूर्व की ओर आणखीन एक फॅक्ट लक्षात घ्या. शुक्र जो ग्रह आहे तो त्याचं जर दिशा विचारली तर शुक्र कसा फिरतो स्वतःभोवती, तर पूर्वेकडून पश्चिमेकडे, उलट्या दिशेने, पृथ्वीच्या उलट्या दिशेने फिरतो, पूर्वेकडून पश्चिमेकडे. आणि पृथ्वीची दिशा विचारली तर पश्चिमेकडून पूर्वेकडे. त्याच्यानंतर पुढे, ग्रहों के निम्नलिखित समूहों में से किस समूह के चारों ओर छल्ले है. म्हणजे चारों ओर म्हणजे चारी बाजूला वलये असणारे ग्रह विचारलेले आहेत. तर शनी, बृहस्पती आणि युरेनस. याचं उत्तर आहे शनी, बृहस्पती आणि युरेनस. शनी, गुरु आणि युरेनस. CTET 2015चा पेपर आहे, सप्टेंबर 15चा. त्याच्यानंतर, सौरमंडल में पृथ्वी में हम जैसे जैसे सूर्य के दूर जाते हैं. आता सूर्यमालेमध्ये जसं आपण सूर्यापासून, इथं आपला सूर्यमालेचं बिंदू कोण आहे, सूर्य आहे. आणि सूर्यापासून जसं आपण लांब जाऊ तसं काय होतं ते दिलेलं आहे. कथने वाचून घेऊ. ग्रहों का आकार क्रमशः घटता है. सूर्य के बहुत नज़दीक के ग्रह गैस और तरल पदार्थों से बने होते हैं और सूर्य से बहुत दूर स्थित ग्रह चट्टानों से बने होते हैं. तीसरा है, ग्रहों द्वारा सूर्य के चारों ओर एक परिक्रमण करने की अवधि बढ़ती जाती है. आणि 4 आहे, ग्रहों द्वारा सूर्य के चारों ओर एक परिक्रमण करने की अवधि घटती जाती है. आता पहा, आपल्याला परिक्रमण याच्यावर फोकस करायचा आहे. इथं आकार काय आहे, आकार कमी होतो का, तर नाही. सुरुवातीचे जे ग्रह आहेत ते कमी आकाराचे दिसतात, पण बाह्यग्रह जे आहेत पहा, आपण बाह्यग्रह पाहिले जे 4 आहेत त्यांचा आकार कसा आढळतो, तर या जे आंतरग्रह आहेत यांच्या तुलनेमध्ये बाह्यग्रहांचा आकार मोठा आहे. इथं घटता जात आहे, त्यामुळे हे येणार नाही. त्याच्यानंतर, सूर्य के बहुत नजदीक के गॅस, हे पण येणार नाही. इथं परिक्रमणचं दिलेलं आहे. ग्रहों द्वारा सूर्य के चारों ओर एक परिक्रमण करने की अवधि बढ़ती जाती है. अगदी बरोबर आहे पहा. तर जितका जास्त लांब ग्रह असेल, आणि सर्वात लांबचा ग्रह कोणता आहे, नेपच्यून. कोणता आहे, नेपच्यून. इथं कोणता आहे, बुध. आता या बुधला एवढंच सूर्याभोवती फिरायला किती बघा, अंतर कमी आहे, कालावधी कमी लागणार. त्याच्यानंतर दुसऱ्याला थोडासा जास्त. पृथ्वी 3 नंबरला आहे, पृथ्वीला आणखीन थोडा जास्त, पण नेपच्यूनला सर्वाधिक जास्त लागेल. त्यामुळं ती परिक्रमण करणे की अवधी बढ़ती जाती हे आपला अचूक योग्य पर्याय आहे. तर काय होतं, सूर्याच्या जवळच्या ग्रहाला सूर्याभोवती फेरी पूर्ण करण्यासाठी खूप कमी कालावधी लागेल. आणि इथं काय विचारलेलं आहे, जसं आपण सूर्यापासून लांब जाऊ तसं काय होतं, तर आपल्याला समजून घेऊन हा प्रश्न सोडवायचा आहे. तर काय होतं, तर परिक्रमणाचा जो कालावधी आहे तो जसं सूर्यापासून लांब जाऊ तसा काय होतो, वाढत जातो. अशा प्रकारे पहा, तुम्हाला नॉलेज म्हणजे पाठांतर CTETला खूप कमी वेटेज असतं. पहा, पाठांतरावर जास्त प्रश्न येत नाही. जसं आपण TETला भूकंपट्टी करून, अगदी स्टेट बोर्ड अगदी पाठ करून वगैरे आपल्याला मार्क्स पडतात, पण इथं CTETला तुम्हाला ॲप्लिकेशन बेसवर उपयोजित प्रश्न विचारण्याचं प्रमाण खूप जास्त असतं. त्यामुळे TET आणि CTET दोन्हीचा अभ्यासक्रम वेगळा आहे, पेपर पॅटर्न वेगळा आहे, पेपर सोडवण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत. त्यामुळं समजून घेऊन आपल्याला त्या गोष्टी किंवा प्रश्न नीट वाचून समजून घेऊन सोडवायचा असतो. तुम्हाला पहा, तुम्ही चांगला जर रिस्पॉन्स दिला तर मी आणखीन चांगले दर्जेदार प्रत्येक टॉपिकवर, इतिहासवर असेल, भूगोलवर असेल, तुम्हाला कंटेंट प्रोव्हाइड करण्याचा नक्की प्रयत्न करेन. काही चांगल्या गोष्टी माझ्या डोक्यामध्ये आहेत त्या सर्व तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन. तुम्हाला त्या टॉपिक वाईज जर PYQ कसे विचारतात हे जर कळलं तर तुम्ही अगदी पहिला जरी प्रयत्न असेल तर तुम्ही अगदी चांगल्या मार्काने पहा 90+ मार्क्सने तुम्ही काय करू शकता, तर CTET उत्तीर्ण होऊ शकता. कारण मी स्वतः हे सर्व केलेलं आहे, त्यामुळे मी तुम्हाला सांगत आहे. तुम्ही पेडॉलॉजीचा बऱ्याच जणांचा प्रश्न आहे, तर पेडॉलॉजीला तुम्ही हिमांशी मॅडम असतील किंवा सचिन चौधरी सर असतील किंवा रोहित वैद्वान अध्ययन मंत्रा, या तिघांपैकी कुणालाही एकाला फॉलो करू शकता. तिघे पण एकदम दर्जेदार शिकवतात. मराठीमध्ये जर तुम्हाला हवे असेल तर आपलं रायझिंग टीचर यूट्यूब चॅनल आहे, तिथे तुम्ही पाहू शकता किंवा त्यांच्या बॅचेस आहेत, तिथं अगदी कमी ह्याच्यामध्ये आणि खूप दर्जेदार आणि खूप जास्त चांगला रिझल्ट देणारा क्लास आहे, तो तुम्ही जॉईन करू शकता. तसेच त्याचबरोबर रायझिंग टीचरचे
ऑनलाईन अभ्यास या वेबसाईटवर टेस्ट सिरीज पण अवेलेबल आहेत, त्या तुम्ही सोडवू शकता. आणि PYQसाठी आपलं टेलिग्राम चॅनल आहे, इथं दिलेलं आहे पहा, @अध्ययन हेल्प डेस्क. हे तुम्ही टेलिग्रामला तुम्ही जरी सर्च केलं तर तुम्हाला आपलं चॅनल मिळून जाईल. अगदी नाही जमलं तर तुम्ही काय करा, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक मिळेल, तिथं मी तुम्हाला ही PDF प्रोव्हाइड करून देते. त्याचबरोबर NCERTचे जे महत्त्वाची पुस्तकं आहेत ती पण तिथे मी 6वीचा आता NCERT बुक अपलोड केलेलं आहे, 7वी 8वी पण कंटेंट टाकणार आहे. त्याचबरोबर जे PYQ आहेत 2024चे पेपर 1 पेपर 2चे दोन्ही पेपर मी विथ आन्सर की टाकलेले आहेत. तुम्हाला मागचे जे 5 ते 7 वर्षाचे क्वेश्चन पेपर तुम्हाला त्याच्यावर मिळतील. आणि आपण जवळजवळ 7 ते 8 वर्षाचे प्रश्नपत्रिका आपल्या यूट्यूब चॅनलवर काय करणार आहोत तर ॲनालिसिस त्याचं व्यवस्थित करणार आहोत, जेणेकरून पहा, अगदी ज्याने अजिबातच क्लास लावलेला नाही, ज्याला CTETचं काहीही माहीत नाही, खूप सारा गोंधळ आहे, खूप सारे प्रश्न आहेत, अशा सर्वांपर्यंत आपल्या चॅनलची लिंक पाठवा. इतकं जरी आपण केलं तर तुमचे 101% मार्क्स वाढतील, ही गॅरंटी मी तुम्हाला देते. अगदी पेपर झाल्यानंतर तुम्हाला किती फायदा झाला हे तुम्ही कमेंट करून सांगू शकता. त्याच्यानंतर पण आपण काय करू, डिस्कशनसाठी एक लाईव्ह घेऊ, त्याच्यानुसार तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया नोंदवू शकता. तर पहा, तुम्हाला कंटेंट चांगला वाटत असेल, युजफुल वाटत असेल तर एक लाईक नक्की करा. तुमच्या मित्रमैत्रिणींच्या ग्रुपमध्ये आपल्या चॅनलची लिंक शेअर करा, जेणेकरून मी आणखीन चांगला आणि दर्जेदार कंटेंट तुम्हाला देण्याचा नक्की प्रयत्न करेल. चालेल, धन्यवाद.